प्रथम फाउंडेशनने केलेल्या असर या पाहणी अंतर्गत महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्तेचा उतरता क्रमच पाहायला मिळतोय। अजूनही राज्यात 5वीत शिकणाऱ्या 46.5% विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचं वाचनही येत नसल्याचं निदर्शनास आलंय। आठवीत शिकणाऱ्या फक्त 32.9 विद्यार्थ्यांना भागाकार येतो, तर केवळ 22.8% विद्यार्थी इंग्रजीमधले छोटे शब्द वाचू शकले। 8वी मध्ये शिकणाऱ्या फक्त 38.7 विद्यार्थ्यांना 99 पर्यंत अंक ओळख आहे। 8वीतल्या 22.1% विद्यार्थ्यांना वजाबाकी करता आली। वजाबाकी येणाऱ्या चौथीच्या विद्यार्थ्यांची आपण आकडेवारी पाहतोय। 2010 मध्ये 71.8% विद्यार्थ्यांना आकडेवारी येत होती। 2011 मध्ये 58.6, 2012 मध्ये 40.6, 2013 मध्ये 33.3% आणि 2014 मध्ये 37.8% विद्यार्थ्यांना चौथीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी येते। 90.3%, 2011 मध्ये 81%, 2012 मध्ये 72.9%, 2013 मध्ये 71.1% आणि 2014 मध्ये हा दर्जा घसरलेला आहे। 68.8% इतपत स्थिती खालावलेली आहे। भागाकार येणाऱ्या 5वीच्या विद्यार्थ्यांची आपण टक्केवारी पाहतो आहोत। केवळ 41.4% विद्यार्थ्यांना 2010 मध्ये भागाकार येत होता। आता 2014 मध्ये 18.9% इतक्या कमी मुलांना 5वीच्या विद्यार्थ्यांना भागाकार येतो। तिसरीचं वाचन येणारे 5वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपण पाहतो आहोत। 2010 मध्ये 73.2%, 2011 मध्ये 62.5%, 2012 मध्ये 58.3%, 2013 मध्ये 59.5%, तर 2014 मध्ये 53.5% 5वीच्या विद्यार्थ्यांना तिसरीचं वाचन येतं। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने या असरच्या अहवालात निर्माण झालेले जे प्रश्न आहेत त्याला उत्तर कशी शोधायची या विषयाचा एक अभ्यास करणारा गट लगेच नेमतोय। मी असरलाही म्हटलेलं आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला याच्यामध्ये काय करता येईल ते ताबडतोब सुचवा आणि याची कारणं काय आहेत ती त्यात दिली पाहिजेत। आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या असरच्या अहवालाचा आधार घेत पुढच्या काळात शिक्षण अधिक चांगलं आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।